खूपदा काय होतं, आपल्या तोंडाला चव नसेल तर आपल्याला काहीतरी चटपटीत आणि जिभेला चव आणेल असं काहीतरी खाऊ वाटतं। मग अशा वेळी ही भन्नाट चवीची आंबट तिखट चटणी बनवा आणि 8 दिवस स्टोअर करून ठेवा। काहीच होणार नाही। ज्यावेळी आठवण होईल त्यावेळी भाकरी घ्या, चपाती घ्या, त्याच्यासोबत एक कांदा फोडा आणि ही चटणी घ्या आणि पोटभर जेवण करा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। इथं लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या घरीच सुकवलेल्या आहेत। त्याची देठं काढून घ्यायच्यात। नंतर त्याच्यात 2 गड्डी इतका मी लसूण घातलेला आहे सोलून। 2 बुटकं चिंचेची घ्यायची आहेत। 1 चमचा भरून जिरं, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल, 2 चमचे लाल तिखट आणि एका लिंबाचा रस मात्र पिळायला विसरायचा नाही, कारण लिंबाच्या रसामुळे आणि चिंचेमुळे या चटणीला खूपच भन्नाट चव येते। खूप टेस्टी लागते ही चटणी, जी तुम्ही कधीच खाल्ली नसेल आणि पाहितलीही नसेल। आता ही एकदम बारीक अशी चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे, पाणी न घालता। जर आवश्यक वाटलं तर तुम्ही तेल थोडं वाढवू शकता। पाणी नाही घातलं तर ही चटणी खूप छान टिकते, म्हणून तेलाचाच वापर करायचा आहे। आता बघा, एकदम स्मूथ अशी ही चटणी वाटून तयार आहे। आता या चटणीवर तुम्ही मोहरीचा किंवा जिऱ्याचा तडका जरी दिला तरीही चालेल आणि नाही दिला तरीही चालेल। तर तयार होते भन्नाट चवीची अशी ही चटणी, जी तुम्ही कधीही खाऊ शकता। तुम्हाला कधीही तिखट काही खाऊ वाटलं तर तेव्हा ही चटणी तुम्ही बनवून खाऊ शकता, किंवा अगदीच जेवणामध्ये सगळंच जेवण अळणी असेल आणि काहीच तिखट नसेल तर त्यावेळी देखील तुम्ही ही चटणी आपल्या जेवणाच्या पानामध्ये घेऊ शकता आणि आनंदाने खाऊ शकता। इतकी भन्नाट चवीची ही चटणी तयार होते। तर मस्त अशी ही चटणी लाल मिरचीची तयार आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि तुमच्यासुद्धा घरामध्ये जर तुमच्या जिभेला चव नसेल तर तुम्ही अशीच चटणी बनवता का, ते देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि माझी ही रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली तेही सांगा। खूप भन्नाट चवीची ही चटणी अगदीच आपल्या जिभेची चव वाढवते आणि जिभेवर हिची चव रेंगाळत राहते अशी ही चटणी। आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतीज किचनला सबस्क्राईब करा, भरभरून लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।